छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई रंगण्याची दाट शक्यता आहे। महायुतीमध्ये संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे। शिवसेनेकडनं विनोद पाटील, मंत्री संदीपान भुमरे आणि राजेंद्र जंजाळ हे इच्छुक आहेत। तर ठाकरे गटाकडनं माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची नावं इच्छुकांच्या यादीत आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गट जिंकणार की ठाकरे गट बाजी मारणार याची अर्थातच उत्सुकता असेल। कृष्णा केंडे आपल्याला माहिती देतील। कृष्णा, छत्रपती संभाजीनगरमधली लोकसभेची निवडणूक कशी रंगण्याची शक्यता आहे? जो भाजपाचा फॉर्म्युला समोर येतो आहे त्यानुसार निश्चित एक झालेला आहे की जे एबीपी माझ्याकडे माहिती होती की भाजपा 32 जागा या ठिकाणी मागत होतं, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा होती। मात्र भाजपाला जर 30 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्यांनी छत्रपती संभाजीनगरवरचा दावा निश्चितपणे सोडलेला आहे आणि ही जागा जी एबीपी माझाला माहिती आहे ती शिवसेनेकडे गेलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा सामना रंगलेला पाहायला मिळेल। आणि आता आपण पाहतोय हे ध्वजस्तंभाचं पूजन या ठिकाणी मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं जे ध्वजस्तंभ आहे, मंडप उभारणीचा जो ध्वजस्तंभ आहे त्याचा पूजा देखील आत्ताच काही वेळापूर्वी चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या ठिकाणी झालेली आहे। आणि अशा त्यामुळे निश्चितच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल। कधी काळी एकत्र प्रचार करणारे नेते एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतील। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा जर सामना झाला तर काय चित्र असेल आणि तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे? आमची तयारी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आज आम्ही इथं प्रचार कार्यालयाचं स्तंभपूजन करून त्याची सुरुवात केलेली आहे। याच्या अगोदरही महाविकास आघाडीबरोबर काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांची एक मनमेळावा बैठक झालेली आहे। समोरचा उमेदवार कोण आहे, शिवसेना शिंदे गटाचा आहे का भारतीय जनता पार्टीचा आहे का अजून कोणाचं आहे, त्याच्याशी आमचं तयारी आहे तुमची? आमची पूर्ण तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आमची पूर्ण तयारी झालेली आहे। खालपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे, बूथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे। बूथपर्यंत हे पोचलेत असं म्हणतात। मात्र जर या सगळ्या समीकरणानंतर ही जागा शिवसेनेकडे जाते अशा प्रकारचं लक्षात येतं आणि त्यामुळे भाजपाकडून अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्यांच्या स्वप्नावर मात्र पाणी फिरण्याची शक्यता आहे। आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा सामना लोकसभा निवडणुकीमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल। ज्ञानदा, धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।